हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल ग्रो विथ गौरव फिटनेस. तर आपण आज या व्हिडिओमध्ये होममेड प्रोटीन पावडर कशी बनवायची हे बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोटीन पावडर बनवण्यासाठी या सगळ्या वस्तू लागणार आहेत. तर चला एक एक करून मी तुम्हाला सगळ्या वस्तूंची नावे सांगतो. 400 ग्रॅम चना, 250 ग्रॅम सोयाबीन सीड्स, 500 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम मखाना, 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पंपकिन सीड्स, 50 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम सनफ्लॉवर सीड्स, 100 ग्रॅम चिया सीड्स, 100 ग्रॅम फ्लॅक्स सीड्स आणि 100 ग्रॅम बडीशोप. बडीशोप ऑप्शनल आहे. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत, ज्याने शेंगदाण्यातलं तेल निघून जाईल आणि आपली पावडर चिकट होणार नाही आणि ती जास्त काळापर्यंत टिकेल. शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजून झाल्यावर ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर सोयाबीनचं बी सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे, ज्याने त्यातला मॉइश्चर निघून जाईल. कमीत कमी 4 ते 5 मिनिट सोयाबीनचं बी चांगलं भाजून घ्यायचं आहे. सोयाबीनचं बी भाजून झाल्यावर ते शेंगदाण्यामध्ये एकत्र करायचं आहे. त्यानंतर आपण मखाने चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण शेंगदाणे आणि सोयाबीनमध्ये एकत्र करणार आहोत. त्यानंतर आपण बदाम, अक्रोड आणि काजू हे सुद्धा भाजून घेणार आहोत. हे जास्त वेळ भाजायचं नाही आहे, तर फक्त 2-3 मिनटे चांगलं भाजून घ्यायचं आहे. काजू बदाम भाजून झाल्यावर ते सुद्धा त्यातच एकत्र करा. त्यानंतर आपण फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हे सुद्धा जास्त वेळ न भाजता 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी फुटाण्याचे टर्पल काढून घेतलेले आहेत. जर तुम्हाला तसेच ठेवायचे तर तुम्ही ठेवू शकता. फुटाण्याचे टर्पल व्यवस्थित सगळे काढून झाल्यावर मी फुटाणे भाजून घेतलेले आहेत. फुटाणेसुद्धा जास्त न भाजता 2-3 मिनिटेच भाजायचे आहे. फुटाण्यासोबतच मी बडीशोपसुद्धा भाजून घेतलेली आहे. बडीशोप ही फक्त टेस्टसाठी आहे, त्यामुळे तुम्ही बडीशोप नाही टाकली तरी चालेल. फुटाणे आणि बडीशोप चांगली भाजून झाल्यावर ते सुद्धा त्यातच एकत्र करायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या एकत्र करायच्या, कारण पंपकिन सीड्स, चिया सीड्स वगैरे सगळे खाली जातात आणि त्याने पावडर चांगली होत नाही. मी गेल्या 9 ते 10 महिन्यापासून ही प्रोटीन पावडर प्रोटीन शेकमध्ये मिक्स करून पितोय. तर याने माझं वजन 8 ते 10 किलो वाढलेलं आहे. तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमध्ये आपल्याला याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर खूप बारीक बनवायची आहे, ज्याने ती दुधामध्ये चांगली मिक्स होईल. जेवढी बारीक पावडर बनेल तेवढी चांगली आहे. तर अशा प्रकारे एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर मी ही पावडर चाळून घेतलेली आहे, ज्याने ती अजून चांगल्या प्रकारे बारीक होईल. पावडर चाळून झाल्यावर जे चाळण उरेल ते फेकून द्यायचं नाही आहे, तर वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि नंतर ते सुद्धा बारीक करून आपल्याला पावडरमध्येच टाकायचं आहे. तर अशा प्रकारे ही 2 ते 2.5 किलो पावडर बनवून तयार आहे. आणि जर दुकानात विकत घ्यायला गेलं तर हीच पावडर तुम्हाला 2 ते 4 हजार रुपयाला पडेल. तर अशा प्रकारे सगळी पावडर बनवून झाल्यावर थोडा वेळ ती थंड होऊन द्यायची आहे. थंड झाल्यावर ती एका पॅक झाकण्याच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत तुम्ही भरून ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.